गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पहिला व्लॉग झालेला, आता दुसऱ्या व्लॉग मध्ये आपण येतो. या व्लॉग मध्ये आम्ही जी 4 दिवसात धमाल मस्ती मजा मस्ती केली ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. खूप अतरंगी अशी आमची फॅमिली आहे. एक तर तो जिलेबीचा गेम येतो एवढा भारी आहे, तुम्ही हसून हसून तुमचे पोट दुखणार आहे. त्यामुळं मध्ये व्लॉग सोडू नका, पूर्णपणे बघा. आणि आमच्या ज्या महिला मंडळ आहेत त्यांनी पण एवढी भारी धमाल मस्ती केलेली आहेत ते बघा तुम्ही आता. बान बान लग्नाची दुसरा लग्न करण्याची घाई. आजचा स्पेशल मेनू पाणीपुरी. पाणीपुरीची तयारी चालू आहे. जवळजवळ किती आहेत रे? 125 प्लेट आहेत. गणपतीला आदित्य पण आलाय कर्नाटक वरून. आदित्य तिकडचा काय एक्सपिरियन्स सांग. नाही मला माहिती श्वेता मस्त आईस्क्रीम खाते. का आमचा अर्जुन पण आईस्क्रीम खातोय. आईस्क्रीम खाऊन तो झोपायला जाणार. अर्जुन गौराई मातेचं आगमन झालेलं आहे. बघू शकता गौराई मातेला मस्तपैकी सजवतात आमच्या महिला मंडळ. मस्त दागिने घातलेले आहेत, डोले पण लावलेले आहेत, नथ सर्व काही करतात. आणि हे सर्व झाल्यावर सर्वजण नाचायला जाणार आहेत. त्यामुळे ही सजावट ही पटापट चालू आहे. आज गौराई मातेचं आगमन झालेलं आहे. गौराई मातेचा वौसा चालू आहे. सर्वजण पूजन करत आहेत. आणि आज गणपतीचा शेवटचा दिवस असल्यामुळे मंडळाने खास मिसल पावचा बेत ठेवलेला आहे. आणि इथे पाहू शकता आमचे नवीन आचारी मिसळ बनवत आहेत. तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही काय केलंय? म्हणजे आम्हाला सांगा, सिक्रेट तुमचा सिक्रेट तरी सांगा. कांदा कापण्यासहित, पाव भाजण्यासहित, लिंबू कापण्यासहित भरपूर काय चारका विरका भरपूर काय दिला त्यामध्ये आपण. सगळे मसाले असे मिक्स करून मिसळ बनवलेली आहे. मिसळचा कलर बघा तुम्ही फक्त.
मस्त असं झालाय एकदम एकदम झणझणीत अशी मिसळ बहुतेक बाहेर हॉटेलमध्ये पण नाही भेटणार. तांडेल तोड एकदम. आता बघूया आपण मिसळ कशी झाली. चला सगळी स्टाव मारत आहे. बघूया आता काका मिसळ कशी झाली. समजा झणका बसतोय का नाही. कशी झाली मिसळ. मस्त झाले ना. मग आजचा हा बेत कसा वाटला. चांगला वाटला ना. असं हे दरवर्षी करायला पाहिजे ना आपण. आई तुमचा आजचा त्रास वाचलाय तुला कसं वाटतंय आता. आम्हाला एकदम आनंद झाला. ऐका मिळाला ना खायला. मिसळ कशी झाली. एकदम सुंदर. अजून एक रिव्ह्यू घेऊया गर्ल्स कडून. गर्ल्स कशी झाली मिसळ पाव. कसा झाला रस्सा. छान झाले एकदम तरी तरी एकदम छान झाले. दाखव जरा मिसळ पाव कशी झाली यार. अर्धी खाल्ली हिने अर्धे खाऊन पण टाकले. एवढी खाऊन पण टाकली. काय मस्त एकदम मस्त. एक नंबर. कुठल्या भेटते ना. पनवेलला भेटते. कर्जत विभाग कर्जत राहिली अशी कशी आली. छान झणझणीत. आज तुम्हाला हाताला आराम भेटला. नाही अजून भांडी घासायचीच आहे. मस्तपैकी असा मिसळवर ताव मारून झालेला आहे. आणि हे झाल्यावर आमचे गेम्स चालू होणार आहेत. ते तुम्हाला पुढे दाखवतो. कोणत्याही परिश्रम घेतोय पण जिलेबीसाठी. फार आउट झाले. तुझे 500 रुपये मार तुझी 500 रुपये जवळ आहे. कमॉन जिलेबी खाली गेली ना बाद. जिलेबी झोपलेला आहे. युवराज खाऊ शकतो. गेली काठीवर ठेव. पहिला बक्षीस. काठीवर जोरात लाव अजून. अरे यार बापाला मदत करताना. चला आता खूप दमलेलो आहे. आता बसून कार्यक्रम करायचा. तर आम्ही काय बोललो दम शहरात केला. कसा दम निघतो ते आता बघूया. दम शहरात केलो. काय घालताय. हे तुमच्या टीमचं नाव काय. पांडवाज. टीम पांडवाज. हे तुमच्या टीमचं नाव काय. लेण्यांची जत्रा.
मी कोण आहे ईशा रोहिदास पाटील. दादा पाव किती घालले यार बोलायला. रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि सर्वजण नाश्ता करतात. खारी पॅटीस मस्तपैकी आहे आणि पोट भरून असं नाश्ता करतात कारण का रात्रभर जागरण करायचं. आणि आमची मंडळी पॅटीस तू बनवले बेकर झोन स्पेशल. नाही अजून मी बनवले नाहीयेत पण ट्राय करणार आहे बनते. इकडे आमच्या महिला मंडळाचं काहीतरी डिस्कशन चालू आहे. बघूया आपण काय बोलतायत ते. आणि रीलची तयारी चालू आहे. कोरिओग्राफर साईडला त्यांच्याकडे दोघींच्यावर माझ्या डोईवर भरली घागर रे. हा तेच बोलतो.
बेटे क्या करे, करना है कुछ काम शुरू करे. बाबू काय वाटते, कोणती टीम जिंकल? आमची 100% आमची सगळी यंग टीम आहे. यंग टीम क्लासिक यंग सगळी टॅलेंट एकसाथ भारी वाटते. कोणती आणि ती टफेस्ट कॉम्पिटिशन आहे. टफेस्ट कॉम्पिटिशन याला गणपतीचे 6वा दिवस आज, शेवटचा दिवस, आणि आमच्या गणेश मित्र मंडळ महिलांनी एवढी धमाल केली आज की सांगू नये. बघू शकता सगळ्या दमल्यात मजा करून 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 करून. आईचा मी नंतर व्हिडिओ टाकतो तुम्हाला. आईने तर फुल धमाल केलेली आहे. 5 दिवस पहिले आली नाही, मग शेवटच्या दिवशी पूर्ण एन्जॉयमेंट केलेली आहेत. आणि सासू सून इथं काय भेदभाव नसतो, सगळ्या हसून मिसळून खेळून राहतात. आता आपण प्रत्येकाला विचारूया. पहिली महिला मंडळ व्हॉट्सअप ग्रुपचे अध्यक्ष आशा गोंगे यांच्यावर जाऊ. ग्रुपचा ऍडमिन, तुम्हाला आता तुम्ही या महिलांबद्दल किंवा सुनांबद्दल किंवा आता 5 दिवस आपले कार्यक्रम झाले त्याबद्दल काय सांगाल? आमचे सगळे कार्यक्रम चांगले होतात. कार्यक्रम तर चांगले होतातच, पण सासू सुना सगळ्या एकत्र असतात. कोणतेही कार्यक्रम आम्हाला असे वाटत नाही की म्हणजे आम्ही, त्यांना पण असं वाटतं आम्ही सासवा म्हणजे मैत्रिणी, अशा पद्धतीने आम्ही सगळे राहतो. त्यामुळे छानच होतं म्हणजे कार्यक्रम, आणि मस्त वाटतं. 5-6 दिवस आम्हाला खूप छान वाटतं. आता आपण येऊ खांडेकर फॅमिलींकडे. सर्वात मोठी फॅमिली आपल्या मंडळातली, त्यांना विचारू कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. एकदम 5 दिवस कसे जातात समजत पण नाही, आणि नंतर मग गणपती विसर्जन झाला की एकदम दुःखामध्ये जातात दिवस. आता आपण जाऊया मंडळाचा नवीन सदस्य, नवीन सुनबाई, त्यांचा फक्त विचार घेऊ. फक्त 1च मिनिट बोलणार आहेत ते, अलिबागच्या असल्यामुळे. वहिनी तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे थोडक्यात सांगा. बोल. माझं फर्स्ट टाइम आहे, पण चांगलं वाटलं सगळे एकत्र आहेत तर. आता परत तोच प्रश्न विचारतो, या सासवांचा काय त्रास? नाही. अनुजयनी तुम्हाला कसं वाटलं 5 दिवस? खूप छान. खूप छान. मिस आता घरी गेल्या सर्वात जास्त मिस काय करणार? ही मस्ती, जी जी धमाल मस्ती केली ना ती, म्हणजे ही आठवण वर्षभर राहते. कधी व्हिडिओ बघितले, फोटो बघितले, तर या 5 दिवसात जी काय काम केलाय, जे काय नाचलो, काय मस्ती केली ह्या नंदन बरोबर, या सासू बरोबर, ती खूप एन्जॉय करतो आम्ही. खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे सासू सासू. मोनिका तू काय सांगतो, तुला इकडची ओढ का लागते? माझ्या माहेरी खूप मज्जा येते गणपतीला म्हणून. उकडचा खायला भेटतो ते सांग. आपण जाऊया आमच्या घराण्याला पहिल्या डॉक्टर स्नेहलकडे. काच ते 3 दिवस पेशंटला सुट्टी देऊन आलेली आहे. इथे कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. घरचा गणपती तर कधी मिस नाही करायचंय, त्यामुळे स्पेशल सुट्टी घेऊन आले. ते पुढे एक्स्ट्रा ड्युटी करणार आहे मी, पण आता गणपतीसाठी आली. आता आपण येऊया आमच्या मुलांकडे. सगळे बिझी आहेत. आदित्य 3 महिने कर्नाटक मध्ये होता, 2 दिवस इथे आलं, तुला कसं वाटलं? गावाचं सुख ते गावातच असतो. थँक्यू. निलेश पाटील यांच्याकडे कॅमेरा आणा. जी आम्ही धमाल मस्ती करतो, जी मॅगी खाऊ बिऊ देतो, त्याचा सर्व सूत्रसंचालक निलेश दादा. उद्या पण पार्टी आपल्या ना बघा. चेहऱ्याकडे बघून सांगू शकता कोण आहे. आमचा मंडळाचं जी लाइटिंग बघू शकता, एवढी जी मेहनत घेतली ती मनोज दादाने घेतलेली आहे सर्व लाइटिंगची. त्याच्यासाठी पण टाळ्या. प्रत्येक प्रसाद. आता आपला 6 दिवस, आज शेवटचा दिवस आहे गणपतीचा. आता शेवटच्या आपण जी 5 दिवसात मजा मस्ती केली, किंवा आता पुढे आपल्याला मजा मस्ती करताना येणार, त्याबद्दल काय सांगाल? हे खूप मिस करेन मी, कारण मी तर पहिले 2 दिवस होते आणि हा 1च दिवस आहे.
आणि आजच्या दिवस मला खूप मजा करायची, खूपच मिस करेन मी. 5 दिवसात खूप मजा केली आम्ही, एवढी मस्ती केली ना, म्हणजे सगळे एकत्र भाऊ बहीण सगळे एकत्र येऊन एवढी मजा केली. आणि वर्षभर अशी ओढ लागेल की कधी गणपती येतात आणि परत आम्ही कधी भेटतोय आणि मजा करतोय, याची ओढ लागेल आम्हाला. आणि आज शेवटचा दिवस होता, थोडा शेवटचा दिवस आहे तर जरा दुःख होतंय, उद्या गणपती जातील आमचे. पण तरी पुढच्या वर्षी आम्ही अजून धमाल करू या वर्षीपेक्षा. आमच्या मंडळाचे 22 वर्ष चालू आहे आणि यापुढे वर्षानुवर्ष कसं चालत राहील, 22 कसे 50 होतील 100 होतील याची आम्ही काळजी घेऊ आणि सगळे मिळून मिसळून राहू. कधी कोणाचे भांडणं वगैरे झाले तर ते बाजूला ठेवून आम्ही एकत्र राहू, हेच म्हणायचं आम्हाला, अजून काय नाही. आता आपल्या गणपतीचं विसर्जन होणार आहे थोड्याच वेळात. तर आता हे 5 दिवस कसे निघून गेले, 6 दिवस ते आपल्याला कळले सुद्धा नाही. पण या 6 दिवसात आपण किती मजा केली, काय केलं, अशीच पुढच्या वर्षी किती वर्ष आपण चालवू शकतो, तुम्हाला कसं वाटतंय? नमस्कार. गणेश मित्र मंडळातर्फे सर्वप्रथम मी सर्व भाविक भक्तांचे स्वागत करतो. आणि जसा मला प्रश्न विचारला का तुम्ही काय मजा केली, या मंडळाची स्थापना कैलासवासी हरिभक्त परायण पांडुरंग वामन पाटील यांनी सन 2004 साली केली. त्यांचं एक स्वप्न होतं की आपली भावकी एकाच छताखाली, त्यांनी एका छताखाली आणि सर्व एकत्र कुटुंबात येऊन त्या कुटुंबाने गणपतीचा सण हा जोरात साजरा करायला हवा. आणि त्याची सुरुवात 2004 साली आपण केली. बघता बघता 22 वर्ष कधी निघून गेली हे आपल्याला कोणाला कळलं सुद्धा नाही. 6 दिवसाचा तू बोललास त्याप्रमाणे 6 दिवसामध्ये एवढी आपण मजा केली का ही मजा पैशाने विकत घेऊ शकत नाही आपण. आताच्या 6 दिवस आपल्याला अगदी आपल्या तरुणांनी, लहान मुलांनी, ज्येष्ठांनी, थोरांनी, मोठ्यांनी सगळ्यांनी हा गणपतीचा या वर्षीचा कार्यक्रम मोठा थाटामाटात साजरा केलेला आहे. आणि पुढच्या वर्षीचं बाबू बोला का पुढच्या वर्षीचा गणपतीचं काय नियोजन आहे, तर पुढच्या वर्षी गणपती आहे 14 सप्टेंबर 2026 रोजी येणार आहेत. माझ्या मते पुढल्या वर्षी गणपती हे 5च दिवसाचे आहेत, परंतु 5 दिवसाचा कार्यक्रम असा जोरात आपण साजरा करू का ह्या वर्षी जी आपली कसर राहिलेली आहे कार्यक्रमाची ती सर्व कसर आपण पूर्ण करू. आणि देवा गणपती बाप्पा या सर्वांना सुबुद्धी दे आणि सर्वांना यश लाभू दे, हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा मोरया. प्रसन्न होती राजा, देशापासून थोडी थोडी भाषा, अमृत वाचून कोणतुरी आशा, घरातली झाला देशा. जय देवी देशा सुरुवाती सुरुवातीश्वर वरते कारण. गगनी झळकला करुणावर बैसोनी, करुणावर बैसोनी माझा कैवारी आला.
अरे गणपती काढला गणपती बाप्पा. आणि असा आहे आमचा संपूर्ण गणेश मित्रमंडळ परिवार. तुम्हाला आमच्या परिवाराची मजा मस्ती कशी वाटली आणि आमचा बाप्पा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया.